नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 3 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत बरं का. आता या चटण्या म्हटलं की आपल्याला काय वाटतं की तोंडी लावणे म्हणून चटण्यांचा आपण नेहमी उपयोग करतो, हो की नाही? पण तसं नाही आहे बरं का. कारण ह्या ज्या रेसिपीज आहेत या पौष्टिक तर असतात पण झटपट होणाऱ्या असतात आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या रेसिपी आजीने खास केलेल्या असतात आणि त्याची चव अप्रतिम असते. तुम्ही एकदा ती चाखून बघावी असं मला वाटतं. ते बघण्याकरता आपण आपल्या अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात जाऊयात. पहिल्यांदा आपण काय करणार होतं, कैरीची चटणी. त्याच्याकरता हा कैरीचा किस घेतला. फार आंबट कैरी नाही घ्यायची, नाहीतर काय होतं खूप आंबट झालं तर मग गूळ आणखीन वाढवावा लागतो. त्यामुळे तोतापुरी कैरी घेतली तर ती म्हणजे कैरीच्या चटणीला आवश्यक आहे तेवढी आंबट असते. ती मी तशीच घेतलेली आहे. तर एक साधारण अर्धी वाटी कैरीचा किस, एक 4 हिरव्या मिरच्या आहेत, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं ह्याच्यात आपण मीठ घालतो आहे आणि आपल्या चटणीला चव येण्याकरता थोडासा गूळ. हे सगळं आपण एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात, म्हणजे आपली कैरीची चटणी तयार होईल. ही आपली कैरीची चटणी तयार झाली मस्तपैकी. ह्याच्यात आपण कोथिंबीर हिरवी घातल्यामुळे हिला छान हिरवा रंग आला. अगदीच आवश्यक वाटलं तर ह्याच्यात थोडंसं ओलं खोबरं घातलं ना तरीसुद्धा छान लागतं बरं का. आता आपण ओल्या खोबऱ्याची चटणी कशी करतात ते बघूयात. आता दाणे आपण नेहमी भाजतो त्यावेळेला आपण काय करतो की कढईमध्ये दाणे टाकतो आणि मग आपण जी कढई आपले दाणे असतो ते भाजतो. दाण्याचं साल निघण्याकरता दाण्याला जर समजा आपण थोडासा पाण्याचा हात लावला आणि मग जर दाणे भाजले तर दाण्याचं साल लवकर निघतं. पण आज जे आपण दाणे भाजणार आहोत ते मी हे मीठ घेतलेलं आहे, आपलं नेहमीचं रेग्युलर मीठ आहे ते घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दाणे भाजणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपले जे दाणे असतात ते चांगले खरपूस भाजले जातात, लवकर भाजले जातात आणि त्यामुळेच आपण मिठामध्ये दाणे भाजून घेणार आहोत. तसंच आणखीन एक मी तुम्हाला टिप सांगते की ज्यावेळेला आपण बाजारातनं दाणे आणतो ते कुठल्याही पदार्थात असो त्याच्यात ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्याच्यामधला खौट एखादा फुटका दाणा, खराब दाणा हा काढून घ्यायला पाहिजे बरं का. नाहीतर काय होतं की आपला जो पदार्थ असतो तो लागली खौट होण्याची शक्यता असते किंवा नेमका दाणा जो असतो तो कुणाच्या तरी खौट दाणा तोंडामध्ये येतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण दाणे विकत आणताना किंवा त्यापासून कुठलाही पदार्थ करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अक्षरशः 2-3 मिनिटांमध्ये आपले दाणे खरपूस भाजून झालेत. आता दाणे भाजले गेले कशावरनं समजायचं तर ह्याचा रंग असा गुलाबीसर म्हणजे थोडासा बदलतो आणि दाणे भाजल्याचा पण वास येतो आणि हे जे वरचं साल असतं की नाही तेही निघायला लागतं. तडतड असा आवाज दाण्याचा येतो आणि ह्याच्यावरनं आपल्याला आपले दाणे भाजले गेलेत हे लक्षात येतं. आता आपण हे जे दाणे आहेत हे एका चाळणीमधनं चाळून घेऊयात, म्हणजे जे मीठ आहे ते खाली पडेल आणि मग आपल्याला काय करता येईल की ते मीठ पुढच्या वेळेला काही असो, काजू असो, बदाम असो, दाणे असो किंवा पॉपकॉर्नसुद्धा करायचा असेल तर मकासुद्धा बरं का तो, ते सुद्धा भाजून आपण छानपैकी आपले दाणे भाजून घेऊ शकतो. हे दाणे आपण आपल्या चाळणीमध्ये काढून घेऊ आणि असं मोठं गाळणं घ्यायचं आणि त्याच्यामधनं हे दाणे चांगले चाळून घ्यायचे. त्यामुळे मीठ सगळं पडतं आणि त्यामुळे आपल्याला आपले दाणे फक्त दाणे मिळतात आणि चटणी किंवा कशातही घालायला अतिशय सोपं जातं. पाहिलं का किती छान खमंग भाजले गेलेत की नाही. मग ह्या दाण्यांची सालं काढली की आपण याचा दाण्याचा कूटसुद्धा करता येतो, चटणी करता येते किंवा कशातही जर खमंग दाणे आपल्याला घालायचे असतील तर आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. आता आपले दाणे गार झालेत बरं का आणि गार झाल्यानंतर आपण ही जी पिशवी आहे ह्या पिशवीमध्ये आपले दाणे घालून या पिशवीमध्ये आपण दाणे घातलेत कारण आता आपल्याला साल काढायचं आहे की नाही. मग साल काढताना दुसरं काही वापरण्यापेक्षा असं जर पिशवी किंवा असं चांगलं कापड घेतलं एखादं, पण कापडामुळे काय होतं एखादं टोक सुटलं तर दाणे गरभर होतात. त्यापेक्षा पिशवी घ्यावी, चांगली हातात धरावी आणि तिला असं 4-5 वेळेला आपटावं. अतिशय सोपं काम आहे, लहान मुलांना तर आवडतंच आवडतं. हे पहा छान निघायला लागले की नाही आपले सालं. आपल्या दाण्यांची साल सगळी निघालेली आहे, आपलं पटकन निघाली की नाही. आणि मग जर समजा आपल्याला वाटलं तर अजूनही आपण थोडीसे वाटलं तर आहे राहिलेलं तर आपण हाताने चोळू शकतो. आता याची आपल्याला सालं काढायची. सालं काढताना आपल्याला पाखडून घ्यायचं. त्याच्याकरता पहिल्यांदा आपण समोर काहीतरी ठेवायचं आणि हे असं पाखडायचं.
असं सगळ्या बाजूनी फिरवून घेतलं की आपली सगळी साल जी असते ती बाहेर पडते. पहा आहे की नाही. याच्यामध्ये मुख्य मला तुम्हाला दाखवायचं आहे की सालीबरोबर हे तुम्हाला दिसत आहेत का, ह्याच्यात थोडे थोडे बारीक बारीक आपले दाण्याचे नाकं बाहेर आलेली बरं का. हे जे बारीक तुकडे दिसत आहेत ना, हे दाण्याचे तुकडे नाही आहेत. दाण्याच्या मध्ये जे एक छोटंसं ते कोंब असतो तो वाळल्यानंतर जो येतो त्याला नाक असं म्हणतात, दाण्याचं नाक म्हणतात. आणि ते नाक काढणं हे अतिशय आवश्यक असतं. हे पहा, जे हा दाणा आहे की नाही, हा छान भाजला गेला आहे आपला. त्याच्यामध्ये हे जे इथे दिसतंय ना, याला म्हणतात दाण्याचं नाक. आणि ह्याच्यामुळे दाण्यापासून पित्त जे होतं ना, ते या नाकामुळे होतं. त्यामुळे नेहमी हे नाक ज्यावेळेला आपण पाखडतो त्यावेळेला ते काढून टाकणं आवश्यक असतं. आता प्रथम आपण आपल्या खलबत्त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे दाणे घालून घेऊयात बरं का. आता आपले अर्धवट दाणे कुटून झालेत की नाही, मग त्याच्यामध्ये आपण आता आपल्या सगळ्या ज्या एक एक जिन्नस आहे ते आपण घालूयात. याच्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं. हे मी काश्मीरी लाल तिखट घेतले कारण दाण्याच्या चटणीला छान लाल रंग आला की चांगलं दिसतं. चवीपुरतं मीठ, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे. आता या चटणीत या चटणी छान आपली होण्याकरता आपण याच्यामध्ये अंदाजे 2 चमचे तेल घालतो. त्यामुळे काय होईल की आपली जी चटणी आहे ती छान एकजीव पण होईल आणि त्याला तेल पण चांगलं सुटेल. समजा जर आणखीन कोरडी वाटली तर आणखीन घातलं तेल तरीसुद्धा चालू शकतं. आपली चटणी छान आता तयार झाली आहे बरं का. मोजून 4 ते 5 मिनटामध्ये आपली चटणी झालेली आहे. ती आपण आता हे पहा झाली की नाही छान जाडसर. आणि ही अशीच पाहिजे बरं का. फार बारीक करून उपयोग नाही, नाहीतर मग तिला चव येत नाही. छान झाली आहे की नाही. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता मिक्सरवर चटणी करताना प्रथम आपण याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घालून घेऊयात. आणि मग तेल थोडं तापलं की त्याच्यात आपण आपले दाणे घालूयात. आपण भाजलेलेच दाणे होते आणि ते आपण या तेलामध्ये थोडेसे परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता गॅस लहान करायचा आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात आपण. थोडेसे जिरे आणि अगदी मोजून 2 किंवा 3 लसणाच्या पाकळ्या. तर तुम्हाला दिसत असेल की मी लसूण काही फार अगदी पूर्ण सोललेला नाही आहे. ज्यावेळेला खेडेगावात चटणी करतात की नाही त्यावेळेला पूर्ण लसूण सोलतच नाही बरं का. असा थोडासा अर्धवट सोलतात आणि त्यामुळे त्या चटणीला आणखीन छान चव येते. तर मी दोन्ही चटण्यांमध्ये पूर्ण सोललेला असा काही लसूण घेतलेला नाही. आपले दाणे तिखटामध्ये मिठामध्ये छान परतले गेलेत. त्याला छान रंग पण आला आहे. तर आता आपण गॅस बंद करून हे थोडं गार होऊ देऊ आणि मग मिक्सरमधनं फिरवून घेऊयात. आता आपली जी चटणी आहे ती आपण या मिक्सरच्या भांड्यात भरून घेतली. पण अगदी भरताना नेहमी अर्धी वगैरे नाही घ्यायची बरं का. भरपूर भरून घ्यायची म्हणजे ते चटणीला चांगलं तेल सुटतं. आता हे आपण लावून घेऊयात आणि फक्त आपल्याला हे जे मिक्सर आहे उगाच 1च सेकंद सुरू करायचं आणि बंद करायचं. त्याच्यामुळे आपली जी चटणी आहे ती चांगली जाडसर होते. ही जी आपण आता चटणी केली आहे ही आपण मिक्सरवर केली. ही चटणीसुद्धा चवीला अतिशय छान लागतं. समजा जर आपल्याला थोडी जाडसर हवी असेल तर 1-2दाच फिरवायचं. जास्त नाही फिरवलं तरीसुद्धा चालू शकतं. पण खूप जर आपण फिरवली तर मात्र याचं पीठ होऊ शकतं. ही आपली खलबत्त्यात कुटलेली चटणी आणि ही मिक्सरवरची.
या चटणीला काय काय जिन्नस लागतात ते आपण बघूयात. हा नारळाचा चव म्हणजे ओलं आपला जो नारळ असतो तो खवून घेतलेला आहे. तो अंदाजे अर्धी ते पाऊण वाटी आहे. काश्मीरी लाल तिखट, खडे मीठ, साधं मीठ घेतलं तरीसुद्धा चालतं, जिरे आणि लसूण. हे आपलं लहान मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये नारळाचा चव घातला. आपण हे जिरे घालूया, थोडंसं मीठ घालूया. खडे मिठाला खारटपणा जास्त असतो, त्यामुळे घालताना बेताने घालावं. 2 चमचे तिखट घालूया आणि लसणाच्या साधारण 6-7 पाकळ्या घालूया. थोडंसं पाणी घालायचं आणि ओलसर छान चटणी ही वाटून घ्यायची. अशी ही आपली ओल्या नारळाची लाल तिखट घालून केलेली मस्त चटणी. अशा छान छान जुन्या अगदी आजीनी केलेल्या रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.